अहो बाई, काढा किती पदर चेहऱ्यावरचा बाजूला, बघू द्या डोळं भरून आम्हाला बी. अहो चेहरा नाही दाखवायचा तर निदान तुमचं नाव तरी सांगा. माझं नाव ना कुमुदिनी पावपिशे. कुमू कुमू काय करता तुम्ही? मी वय अहो मी पाहुणं तमासगिरी नाही म्हणजे कलावंती नाही. आमचा तमाशाचा पडीतनं चालला होता आणि मला असं कळलं की या बंगल्यात तुमच्यासारखे रसिक खूप आहेत आणि तुमचा मालक तुम्हाला कुठं बाहेर सोडत नाही ना, सारखं तुम्ही कामामध्ये व्यस्त असता ना, म्हणलं जावं आणि तुमचं मनोरंजन करावं म्हणून आले बघा मी इथं. छान. तुमचं नाव गाव सांगितलं तर चेहरा पण दाखवा की. काही पाहुणं तुम्हाला लई बघा घाई आहे बघा, सारखं चेहरा बघायचाय चेहरा बघायचाय. असं काय माझ्या चेहऱ्यात? अहो त्यापेक्षा माझी अदाकारी बघा, माझं नाच गाणं बघा. बाई अदाकारी दाखवा, होऊन जाऊ द्या. आता तुम्ही सगळेजण एवढे म्हणताय, आग्रह करताय, तर मग तुमचं मनोरंजन करावंच म्हणते मी. चला चालू करू आपण. वाघमारे, वाघमारे, काय भारी पुरुषाचा आवाज काढला हो तुम्ही. पण हे टॅलेंट तुम्ही कुठे लपून ठेवलं होतं? एवढे वर्ष मला दाखवलं का नाही हे टॅलेंट? अहो तुला काय होती रे? गाणं म्हणायची काय गरज होती तुला? काय गरज होती म्हणजे? तुम्हीच तर फरमाईश केली होती ना, सत्या गाणं गा. पुढचं काय होईल ती जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, असं कोण म्हणलं होतं? माहितीये माहितीये, पण मुळात तू इथं आलाच नसतास तर हे सगळं झालंच नसतं ना. उगाच रिस्क घेतलीस बघ. वाघमारे, आता प्रेमात तर रिस्क घ्यावीच लागते ना. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझं गाणं गाऊन झालंय, मग आता त्याच्या बदल्यात बक्षीस मिळायला पाहिजे मला. परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? तुला कळते का? जवळपास पकडले गेलो असतो आपण. आपण पकडलो गेलो काय? नाही ना, मग अजिबात चिटिंग नाही करायची. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी गाणं गायलंय, त्यामुळे आता बक्षीस मला मिळायलाच पाहिजे. एक नंबरचा चिडका बिब्बास बघ सत्या. हा हाय, जे काय म्हणायचं ते म्हणा, पण माझं बक्षीस मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच. शिट्टी वाजली, मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न भर. हन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला. एवढ्या रात्री एवढ्या घाणेरड्या आवाजात कोण गातंय? घरातलं तर कोणीच नाही गात. बाहेरून दार लावलाय, काय मूर्खपण आहे.
सत्या अरे असं काय करतोयस जरा समजून घे. हे बघ, या घरात येण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत सांग मला. आपल्या कधी मनात पण नव्हतं की आपण एकमेकांशी भांडू. भले ते खोटं का असेना पण करावंच लागलं ना भांडण, तात्यासाहेबांचा पर्दाफाश करण्यासाठी. एवढं सगळं केलेलं असताना एका छोट्या चुकीमुळे सगळं धुळीस मिळवायचं का सांग मला. बरोबर आहे तुमचं आणि सगळं मान्य पण आहे मला, पण तुमच्याशिवाय मनच नाही लागत माझं. सगळं एकदम बकास वाटायला लागलं एकाच दिवसात. सत्या माझी पण तीच अवस्था आहे. मला पण नाही करमत, पण दुसरा पर्याय नाही. थोडेच दिवसांचा प्रश्न आहे. ते तात्यासाहेबांच्या मुसक्या आवळेपर्यंत हे सगळं करावं लागणार आहे. सत्या ऐक, खरंच खूप उशीर झाला. तू निघ आता. ठीक आहे, निघतो मी. पण आत्मारे, तुम्ही प्लीज काळजी घ्या. तुम्हाला जरा जरी शंका आली, जरा जरी काही गडबड वाटली तर लगेच मला कळवा, मला फोन करा आणि इथनं लगेच पळ काढा. त्या हरामखोर तात्याच्या अजिबात हाताला लागू नका तुम्ही. कारण तुम्हाला काय झालं ना तर स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार नाही. तसं काही नाही होणार. सतत तात्यासाहेब आहे ना, वेळ साधून डाव टाकणारा माणूस आहे. लगेच असं काही नाही करणार तो. फक्त आपल्याला नेहमी अलर्ट राहावं लागणार आहे. बरोबर आहे, पण तरी बी काही झालं तर लगेच मला कळवा. बरे, खरोखर आता घरी जा. खूप वेळ झालाय. बलमा सुद्धा खाली वाट बघत थांबला असणार आहे तुझी. अरे बलमा खाली आहे ना, मी विसरलोच. नाही, आता निघायला पाहिजे.